नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मसाला भेंडीची भाजी। ही भाजी तुम्ही टिफिनला वगैरे कुठेही देऊ शकता। घरी खाण्यासाठी खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी अशी लागणारी ही भाजी तयार होते। मसाला भेंडी याला तुम्ही पोळी, पापड, मिरच्यांसोबत एन्जॉय करू शकता। तर चला आपण बघूया यासाठी काय काय लागतं ते कशी आपण बनवतात ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया। हे बघा, यासाठी बारीक अशी कवळी अशी छोट्या साईजची भेंडी घ्यायची आहे। जास्त मोठी जाड वगैरे भेंडी यासाठी घ्यायची नाही आहे। ही पावशर भेंडी आहे, 250 ग्रॅम भेंडी आहे ही। लाल तिखट, धने पावडर, हळद, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, कांदा एकदम बारीक साईजचा असा चिरून घ्यायचा आहे आपल्याला, जाडसर कांदा चिरून घ्यायचा नाही आहे। आणि टोमॅटो सुद्धा मी असं छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे। आता सर्वात आधी आपण भेंडी अशी छान अशी चिरून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने छान अशी भेंडी अशी मी बारीक अशी कट करून घेतली। उभी लंबी अशी भेंडी कट केलेली आहे। सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण ऑइल ॲड करूया। तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण की आपल्याला छानपैकी आधी भेंडी फ्राय करून घ्यायची। हे बघा, आपलं तेल छान असं गरम झालं। आता आपण या भेंडी सोडूया। त्या भेंडीवर मी थोडंसं मीठ ॲड करते। भेंडीचा पूर्णपणे चिकटपणा संपेपर्यंत आपल्याला छान अशी परतवायची आहे तेलामध्ये।
हे बघा, आता आपली भेंडी अशी छानपैकी, आता जास्तही आपल्याला होऊ द्यायची नाही आहे. आता आपण हिला साईडला काढून घेऊया. ते जे तेल उरलेलं आहे ते आपण काढून घेऊया, एक्स्ट्राचं तेल. जेवढं आपल्या भाजीला पुरेल तेवढंच टाकायचं आहे, तर भाजी जास्त ऑइली होते. आता यात आपण कांदा ॲड करूया. छानपैकी आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे आधी. आपला कांदा झाला आहे. आता आपण यात टोमॅटो ॲड करूया. अद्रक लसूण पेस्ट, हे बघा, टोमॅटो बारीक कापून घेतल्यावर लवकर असा तेलामध्ये विरघळतो. आता यात आपण हळद ॲड करूया, लाल तिखट आणि धने पावडर आणि आपला घरी दळलेला पिवळा मसाला, कोथिंबीर, छान असे हे करून घ्यायचे. आता आपल्याला हे मसाले, आता आपण यात थोडंसं पाणी ॲड करूया, कारण की आपण सुके मसाले ॲड केलेले आहे. पाणी टाकून मसाला होऊ दिला की भाजीला छान कलर आणि वास येतो. तेला बारीक गॅसवर आपल्याला छान असं आपले मसाले होऊ द्यायचे आहे. मसाल्याचं तेल निघेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे. मसाल्याने छानपैकी असं तेल सोडलेलं आहे. आता यात आपल्याला फ्राय केलेली भेंडी
ही फ्राय केलेली भेंडी आता आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. अशा पद्धतीने भेंडी आपली छानपैकी अशी मसाल्यामध्ये परतून झाली की आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता आपण याला मिक्स करून घेऊया छानपैकी. आता यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. आपण आधी मीठ ॲड केलं म्हणून मी आत्ता थोडंसंच मीठ ॲड करते. आता याला छान आपण अशी उकळी येऊ देऊ. आता आपण आपली भाजी छानपैकी अशी उकळू देऊया. भेंडी कवळी असल्यामुळे आपल्याला जास्त वेळेला उकळू देण्याची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता हे छानपैकी हलवायचं आहे. जास्त ड्राय पण आपल्याला करायची नाही आहे. चला आता आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता आपण हिला गरमागरम सर्व करूया. आपली मसाला भेंडीची भाजी तयार आहे. आता आपण गार्निशिंगसाठी वरतून थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूया.
तर हे बघा, अशा प्रकारे आपली मसाला भेंडीची भाजी रेडी आहे. ह्याला तुम्ही पोळी, भाकरी, भात, राईससोबतही खाऊ शकता. खूप सुंदर अशी भाजी लागते. कमी वेळेत झटपट अशी तयार होणारी ही मसाला भेंडीची भाजी. पापड, पोळी, मिरच्यांसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. I